जर फ्रीजमध्ये ठेवलेल्या या पदार्थांचं तुम्ही सेवन करत असाल तर तुम्ही अन्न नाही तर विष खाताय. कारण असे काही पदार्थ असतात ज्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यामध्ये विष बनतं. पहिला म्हणजे कांदा. कापलेला किंवा संपूर्ण कांदा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर आर्द्रतेमुळे त्यावरती बुरशी लागते आणि असा बुरशीयुक्त कांदा जर तुम्ही खाल्ला तर विषबाधा होऊन तुम्ही उलट्या करू शकतात. त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. नंबर 2, लसूण. जर तुम्ही लसणावरची साल काढून त्याला फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्यात बॅक्टेरियाची वाढ होते आणि बॉट्युलिझम टॉक्सिन तयार होतं आणि हे टॉक्सिन एवढं धोकादायक असतं की याच्या सेवनाने आपल्याला पॅरालाइज सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे कॅन्सरचा धोका सुद्धा वाढतो. नंबर 3, भात. आपली आईला सवय असते की रात्रीचा भात फ्रीजमध्ये ठेवायचा आणि सकाळी गरम करून त्याला पुन्हा खायचा. पण असं केल्यास भातामध्ये बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया तयार होतो आणि असा भात खाल्ल्यास आपल्याला विषबाधा सुद्धा होऊ शकते. नंबर 4, बटाटा. बटाटे जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील टार्च ग्लुकोज मध्ये रूपांतरित होतं आणि हे ग्लुकोज शिजवल्यावरती ऍक्रिडामाइड नावाचा एक घटक तयार होतो आणि हा घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतो. या व्यतिरिक्त मध, बदाम, टोमॅटो, आलं, ब्रेड, अक्रोड, केळी अशा पदार्थांना सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं नाही पाहिजे.